नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण नेहमी शिलेदार, त्यांची यशस्वी घोडदौड आणि या सगळ्याच्या निमित्तानं शेतीतही करिअर करता येतं आणि शेतीतच पैसा लपलाय या सगळ्याबद्दल बोलत असतो. आज आपण बोलणार आहोत सुवर्ण कोकणचे शिलेदार अजिंक्य मयेकर आपल्या सोबत आहेत. त्यांचं स्वागत करूया. अजिंक्य, स्वागत आपलं. वरळीमध्ये एका चांगल्या कंपनीत इंजिनियर असणारा किंवा चांगल्या कंपनीत नोकरीला असणारा माणूस अचानक शेतीकडे वळतो. नेमकं काय झालं? सुवर्ण कोकणची गोडी होंडातल्या एका माणसाला कशी लागली? असं यूट्यूबवरती सर्च मारत होतो, ते काही व्हिडिओज बघितले सुवर्ण कोकणचे. तर 4-5 व्हिडिओ बघितलेला आवडले. म्हटलं कार्यशाळा अटेंड करूया. बोललो, फोन लावला सरांना की कधी कार्यशाळा वगैरे. मग तिथे सांगितलं की अशा अशा कार्यशाळा आहे. मी अटेंड केली, दादरची कार्यशाळा अटेंड केली. बघितलं, कुक्कुटपालन होतं, शेळीपालन होतं, मत्स्यशेती होती, हळद लागवड होती. पण मला आवडला, मत्स्यशेती आवडली. बोललो, कमळे सावंतानंतर मी कॉन्टॅक्ट केला. नंतर मी बोललो, रे कसं असं आहे, मला इंटरेस्ट आहे करण्यात, काय करायचं? तो बोलतो, ठीक आहे, मग 7-8-9 आपलं जे ट्रेनिंग होतं बँड्राला ते अटेंड कर. मी बोललो, ठीक आहे. मग ते अटेंड केलं. मग तिथे मला कळलं की कसं काय आहे, काय काय तिथे नवीन नवीन पद्धती समजल्या माशांच्या. मला घरी फिश टँक आहे, पण असं त्यात व्यवसाय दृष्टिकोनाने मी कधी बघितलं नव्हतं त्याच्याकडे. बरं. मग तिथे गेल्यानंतर मला कळलं की म्हणजे माशांना खाद्य काय द्यायचं, काय काय त्यांचे बिझनेस होऊ शकतात माशांमध्ये, मत्स्यशेतीपासून काय काय बिझनेस होऊ शकतात, हे तिकडे गेल्यानंतर मला कळलं की काय काय आहे ते. ओके, आता मत्स्यशेती समजली, हळूहळू व्यवसायाच्या बद्दल आपण बोलतो. बेसिकली शेतीबद्दल असलेलं आपलं जे पारंपरिक ज्ञान, जे शिकलेल्या माणसांचं असतं, की आपल्याला असं वाटत असतं की फार निगेटिव्ह असतो आपण त्याबद्दल, की हे सगळं डिपेंडेबल आहे बाय नेचर, हे डिपेंडेबल आहे बाय मार्केट. पण ॲक्च्युअल फॅक्ट वेगळी आहे की शेतीत खूप पैसा आहे, शेतीत खूप मार्केट आहे आणि शेतीत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करिअर ग्रोथ आहे. सुवर्ण कोकणच्या त्या कार्यशाळेत तुला काय, कशा पद्धतीनं तुझ्यावर संस्कार झाले? सतीश पराब सरांच्या माध्यमातून मी ज्या कार्यशाळेसाठी अटेंड केली ते म्हणजे खूप मी विचार केला, अरे मत्स्यशेतीमध्ये करू शकतो आपण, खूप चांगलं आहे बोललो हे. आणि नंतर मी त्याच्यात इन्फॉर्मेशन काढत गेलो. मग तिथे अमेय सावंतच्या थ्रू वगैरे सगळं मग ट्रेनिंग वगैरे अटेंड केली. आणि आता मी मार्केट वगैरे पण फिरतोय सगळं. मार्केट वगैरे फिरताना पण मला खूप चांगले हे मिळतात, म्हणजे की असं असं एवढ्या आपण पहिल्यांदा कधी इमॅजिन करतो. म्हणजे मी जो प्रश्न विचारला त्याचा हेतू असा असतो की साधारण 3 स्टेज असतात. एक तर या सगळ्याबाबत आपण नोवेअर असतो. त्या सगळ्यानंतर आपल्याला जाणवतं की याच्यात कुठेतरी, म्हणजे ते ट्रेनिंग जॉईन करताना आपण कुठेतरी समवेअर असतो आणि ट्रेनिंग झाल्यानंतर कळतं की याच्या अपॉर्च्युनिटीज या एव्हरीवेअर आहेत. या 3 स्टेजमधून आपण जातो. मग त्यावेळी ते सगळं शिकत होता कार्यशाळेमध्ये, त्यामुळे आपल्याला असं वाटलं होतं का की आपण हे करू शकतो का? आणि बाहेर पडल्यानंतर तो कॉन्फिडन्स कशा पद्धतीने तुझा वाढत, जसं म्हणजे पहिल्यांदा जी गोष्ट दिसत नसते ती गोष्ट मार्केट म्हणून कशी दिसायला लागली तुला? पहिल्यांदा मी जे अटेंड केलं, मी वाटलं नव्हतं की मी करीन वगैरे, असं वाटलं पण नव्हतं खरं तर. जस्ट अटेंड करूया बोललो, काय आहे ते पण बघूया. ट्रेनिंग पण घेतली. ट्रेनिंग घेतल्यानंतर मी तर काय, मग मार्केट फिरलो. पण मार्केटमध्ये पण एवढा डिमांड आहे मार्केटमध्ये की म्हणजे मी आता काही कॉन्टॅक्ट्स पण करतोय, गुगलवरनं सर्च मारून मी कॉन्टॅक्ट्स करतोय काही लोकांना. तर एक जण मला असं पण बोलला की एंजल फिशची मला 10,000 क्वांटिटीज हव्यात ब्रीडिंग करून. अरे बापरे. असंही बोलले. काही अजून भेटले त्यांना, बार्ब्स, टेट्राज वगैरे आहेत, त्याचीही ब्रीडिंग करते. त्यांनी मला लिस्ट पण पाठवली आहे की एवढ्या लिस्ट आहेत, त्यातले तू कुठला करू शकतो ते मला करून दे म्हणून. एवढं पण लिस्ट पाठवली मला. एवढं मार्केट आहे म्हणजे हे आता मार्केट. आता थोडंसं आपण पुन्हा प्राथमिक स्तरावर येऊया. मुळात शोभिवंत माशाची शेती किंवा उद्योजकता किंवा यातली श्रीमंती नेमकी काय, याचे प्रकार किती आहेत, मुंबईची गरज किती आहे, जगाची गरज किती आहे, आणि या सगळ्या आवाक्यात आपण कुठे आहोत? आपण म्हणजे खूप मागे आहोत. म्हणजे मी विचार करतो किती, मी पण आता विचार करतो कितीतरी जणांना म्हणजे मित्रांना घेऊन येतो असं या इथे. म्हणजे खूप डिमांड आहे इथे. मी आता बघतोय, कारण ट्रेनिंग वगैरे घेतली आहे ना, खूप बरं वाटतं मग इथे आता. म्हणजे असं नक्कीच. ते असे किती प्रकार आहेत माशांचे, किंवा कार्यशाळेत काय काय शिकला, आम्हाला त्याबद्दल काय सांग? कार्यशाळेत म्हणजे माशांचे किती प्रकार आहेत. एक अंडी देणारे मासे आहेत, एक डायरेक्ट पिल्लं देणारे पण मासे आहेत, असेही आहेत. त्याच्यानंतर मग त्याच्यात शिकलो मी की म्हणजे माशांची शेती म्हणजे अजून कुठले कुठले आहेत, म्हणजे खाणं काय त्यांचं, ते खाणं कसं घरच्या घरी आपल्याला बनवता येईल ते पण आपण शिकलो तिथे मी. त्याच्यानंतर ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत, लाईव्ह प्लांट्स, त्याच्याबद्दल पण आपण तिथे करू शकतो. लाईव्ह प्लांट्सचाही बिझनेस करू शकतो, हेही तिथे आहे. हेही तिथे शिकलो म्हणजे आम्ही असं एवढं. नक्कीच. या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर आपल्याला जाणवतं की आपण हे करू शकतो. पण मुळात मुंबईत सगळ्यात मोठी गोष्ट असते ती जागेची.
खरं तर प्रत्येक 5 घरानंतर एक आपल्याला फिश टँक दिसतो. पण हा व्यवसाय म्हणून करायचा तर मध्यमवर्गीय माणसाच्या आवाक्यात आहे का? हो नक्कीच आहे, कारण मी पण आता चालू करतो आहे. तिथे माझ्या पण घरी जास्त जागा नाही, पण हार्डली 3-4 टँक ठेवू शकतो एवढी तर आहे नक्कीच. 3 टँक ठेवू शकतो, त्याच्यात मी याचं सुरू करतोय मी आता. असं 3-4 टँक मध्ये आपण कुठलं प्रोडक्शन घेऊ शकतो? गप्पीचं घेऊ शकतो किंवा ह्याचं आपलं एंजल फिशचं घेऊ शकतो नक्कीच. म्हणजे जे लाईव्ह बिरनर्स आहेत त्यांचे घेऊ शकतो आपण. ओके, हे रनिंग मार्केट ज्याला आपण शब्द वापरतो. मग ह्याची बीज संदर्भ आपण गप्पी पासून बोलूया. गप्पी म्हणजे जे शहरी संस्कार, हा जो मी पहिल्यांदाही शब्द वापरला होता पुन्हा वापरतोय. शहरी संस्कार असे असतात. गप्पी म्हणजे काय बाबा, कुठल्या तरी ते डेंग्यूच्या माशांना खातात किंवा याच्या खातात, तर याचंही मार्केट आहे का? खूप मार्केट आहे याचं, कारण त्याच्यात पण प्रकार आहेत. गप्पीमध्ये पण भरपूर प्रकार आहेत. अल्बेनो गप्पी आहे, नॉर्मल गप्पी आहे, खूप त्याच्यात पण व्हरायटी भरपूर आहे. त्याचे पण प्रत्येक रेट्स वगैरे पण सगळे वेगवेगळे आहेत त्याचे. मला अंदाज सांग साधारण बाबा, हा अंदाज एवढा असतो की एवढ्यापासून? आणि ते पण रेट्स पण कसे आहेत की एरियाप्रमाणे रेट्स आहेत. आता मी अल्बेनो गप्पीचा दादरमध्येच रेट विचारला, तो दादरमध्ये होता 100 रुपये जोडी होती. तोच रेट मी परेल साईडला विचारला तर 50 रुपये जोडी होती तिथे. म्हणजे मार्केट एरियाप्रमाणे मार्केट आहे याचं पण. असं आहे हा पूर्ण व्यवसाय. डिपेंड तुम्ही कुठे करता त्याच्या, विकता कुठे त्याच्यावर असतो की तुम्ही प्रोडक्शन कुठे करता त्याच्यावर डिपेंड असतो? विकता कुठे त्याच्यावर असतो जास्त करून डिपेंड. कारण प्रोडक्शन तुम्ही कुठेही करा त्याचं काही नाहीये, पण विकता कुठे मार्केट तुम्हाला शोधता आलं पाहिजे. मित्र हा का प्रश्न विचारला, कारण हा कार्यक्रम बघत असताना अनेक कोकणातला असेल किंवा मराठवाड्यातला माणसं असतील. ते म्हणताय तुम्ही दादरचं म्हणताय ठीक आहे, परेलचं म्हणताय ठीक आहे, आम्ही इथं मराठवाड्यात, आम्हाला कसं जमणार? पण आपण कुठेही प्रोडक्शन केलं तरी वेगवेगळ्या स्तरावर त्याचे भाव बऱ्यापैकी आहेत. हो, खूप चांगले रेट्स आहेत, खूप चांगले. मी पण आता बघतोय ना, मी पण मार्केट बऱ्याच ठिकाणी फिरलो. रेट्स खूप चांगल्या ठिकाणी आहेत. तुला काय काय मार्केटचा अनुभव आला? मार्केटचा म्हणजे मी माशांच्या फिश टँक दुकानं जी फिरलो, तिथे मी गेल्यानंतर मला कळलं की मी कुठले मासे आहेत ते लोक ठेवतात ते मी पहिलं बघितलं. त्याच्यानंतर रेट्स काढले की साधारण. थोडंसं इथं थांबवतो. कुठले मासे म्हणजे मला तर जनरली तू कोणालाही विचारशील तर गोल्डन फिशच्या व्यतिरिक्त आम्ही सगळेच मासे गोल्डन फिश मध्ये टाकतो. सर्वसामान्य प्रेक्षक ज्यांना काहीच ठाऊक नाही, साधारण फिश मधले रनिंग आयटम कुठले असतात आणि कुठल्यासाठी मुंबई किंवा सर्वसामान्य लोक त्याच्याकडे आकृष्ट होतात? गोल्ड फिश आहेत, त्याच्यानंतर मी बघितले ते ऑस्कर्स आहेत, टेट्राज आहेत, बाब्स आहेत, त्याच्यानंतर अजून होते हे आपले गप्पी होते, एंजल फिश होते तिकडे, त्याच्यानंतर आपलं आरवानाज वगैरे होते, मोठे मोठे फ्लॉवर आर्न वगैरे होते. खूप त्याच्यात पण वेगवेगळे साईज आहे. साईजवरती डिपेंड आहे की किती रेट्स वगैरे आहेत, ते पण तिथे सगळं डिपेंड आहे त्याच्यावरती. असं जनरली छोटं मासा असतो किंवा जनरली साधारण मध्यमवर्गीय मराठी माणूस किती श्रीमंतीचे मासे पाळतो? किती म्हणजे डिस्कस सारखा मासा तर नुसतं आपण जरी पिल्लू आणून जरी विकायचं म्हटलं, पिल्लू मिळतं आपल्याला 100 रुपयाला. ते विकायचं जरी म्हटलं आपण तरी आपल्याला साधारण 400-500 रुपये तरी आरामात मिळतात, ती साईज झाली की. ओके. आणि अरवाना बद्दलही मी असंच काहीतरी ऐकलं होतं. अरवाना साधारण मार्केटमध्ये कितीपर्यंत जातो? अरवानाची छोटासा एवढा पिल्लू आहे, जवळजवळ 800 रुपयापर्यंत पिल्लू आहे त्याचं. आणि मोठा चांगला असेल तर 5,000 पर्यंत पण आहे तिथे. अच्छा. असं ही जी मार्केट आहे किंवा ही जी बाजारपेठ आहे, त्या बाजारपेठेकडे मराठी तरुणांनी पाहिलंच नव्हतं. म्हणजे आपण जनरली व्यवसाय करायचा म्हणजे त्यासाठी वडापावची गाडी किंवा टॅक्सी या पर्यायाच्या व्यतिरिक्त आता आपण आपल्याकडे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे का? हो, नक्कीच झालेली आहे, नक्कीच. कारण आता मी बघतोय की म्हणजे मराठी तरुणांनी खरं तर यायला पाहिजे याच्यावर आता, या व्यवसायात वगैरे पण. नक्कीच. आता ज्या पद्धतीने तू मार्केटचा अभ्यास केला किंवा ज्या पद्धतीने तू हे सगळं फिरतोय, तुला आता किती कॉन्फिडन्स आला की आपण कितीसाठी प्रोडक्शन घेऊ शकतो आणि ठरवलं तर आपल्याकडच्या मार्केटची गरज, कमीत कमी मार्केटची गरज देखील आपण पूर्ण करण्या इतपत सक्षम आहोत का? हो, नक्कीच. कारण आता मी मार्केट पण फिरलो, आता एवढं डिमांड खूप आहे याला, खूप डिमांड. आता मी विचारलं तर गप्पीचा आपल्या ह्याचा एंजल माशाचा 8 दिवसाचा पिल्लू जरी मला विकून दिलं तर 1.5 रुपये त्याचा मिळतो एका पिल्लूचा. बरं. असं एक पेअर जे असतं ते 200-250 पिल्लर येतं. ते तशी आपण पेअर्स ठेवली तर आरामात इन्कम येऊ शकतं. म्हणजे 8-8 दिवसाच्या याला ते लोक 1.5 रुपये वगैरे देत आहेत. म्हणजे असं 1.5 ते 2 चांगली क्वालिटी असेल 2 रुपयापर्यंत पण जात आहे ते जनरली. या सगळ्या म्हणजे आपण मध्यंतर तुला मी प्रश्न विचारला होता की आपण घरात तू स्वतः 3 टँक करायचे म्हटलेस, त्याचं वातावरण कसं लागतं किंवा फ्लॅटमध्ये किंवा अपार्टमेंटमध्ये आपण हे करू शकतो का? हो, नक्कीच. कारण टेम्परेचर वगैरे असं एवढं काही हे नाहीये. म्हणजे हे जे आता मी मासे सांगितले त्याला एवढं काही हे लागत नाही की बाबा असंच पाहिजे, पाणीच प्रॉपर पाहिजे, असं काही नाही त्याच्यासाठी.
नॉर्मल आपण त्याच्यात पण करू शकतो आपण ते. नॉर्मल याच्यात करू शकतो, पण एक गोष्ट असते की ती म्हणजे आपल्याकडे असा बहुतांशी लोकांचा समज आहे की मासे म्हणजे काय, पाणी ओतलं, कुठलंही पाणी ओतलं, कुठलेही मासे सोडले की ते जगतात. असं असतं की त्यांची जगण्याची पण एक स्टाईल असते. नाही, त्यांची जगण्याची पण स्टाईल नक्कीच असते, ते प्रॉपर मेंटेन केलं पाहिजे. मला याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, अशी साधारण काय काय माशांच्या पद्धती असतात, किंवा त्याला कुठलं पाणी लागतं, किंवा आपण असं म्हणतो की मला एखादा खडक आवडला, मला एखादा शेवाळ आवडला, मला एखादा डिझाईन आवडली त्या फिश टँक मध्ये, तर त्या सगळ्याला ते मॅच होऊन जगतात की त्याच्यासाठी त्यांच्या पद्धतीने विचार करावा लागतो. काही त्यांच्या पद्धतीने पण विचार करावा लागतो, कारण काही मासे असे आहेत ते टेम्परेचर त्यांना मेंटेन करायला, त्यांना एसी लागतोच कंपल्सरी, थंड क्लायमेट लागतं त्याला. बरं. काही जे असे आहेत ते नॉर्मल पाण्यात पण आपल्याला सर्वाईव्ह होतात, ते म्हणजे चांगले प्रकार आपल्याला ब्रीड्स वगैरे देऊ शकतात ते, म्हणजे असं आहे त्याच्यात. नक्कीच. आता हे जे मासे असतात किंवा ज्याच्याबद्दल आपण बोललो की एका टँकमध्ये आपण केलं, सर्वसाधारणपणे गप्पी असतील किंवा एंजल फिश असतील यांचं केलं, तर त्यांची निगा कशी राखायची किंवा त्यांचं शास्त्र कसं असतं की बाबा काही उरलं, त्यांना खायला घातलं, त्यांच्या खाण्याच्या पद्धती, त्यांच्या वाढीचा काळ आणि त्यांच्या आवश्यक असणारे दुसरे मासे त्याच टँकमध्ये सोडताना काय विचार करायचा? नाही, नक्कीच, कारण त्याच्यात कसं आहे, खाणं जे आहे त्यांना ते टाइम टू टाइम द्यायलाच पाहिजे. आणि मेन कुठलंही खाणं देऊन चालत नाही, कारण आपल्याला पण आपलं कमी खर्चात खाणं कसं करता येईल हे पण आपल्याला सांगितलेलं होतं. तिकडे ते दिलं तर मग चांगली माशांचा कलर पण चांगला येतो, त्यांना चांगले मासे पण चांगले होतात त्याच्यामुळे, खाण्यामुळे ते खाल्ल्यामुळे. असं खाण्यावर डिपेंड माशांचा कलर असतो का? हा, मग काही खाणी पण आहेत तसे, कलर्स वगैरे त्यांना चांगला येतो त्या खाण्याने. पर्टिक्युलर बाजारात घेणे त्यांना खर्च पण कमी होतो, म्हणजे घरच्या घरी खाणं आपण बनवलं तर, म्हणजे असं. मग हे खाणं घरच्या घरी पण आपण बनवू शकतो, म्हणजे असं आहे. ओके. या कार्यशाळेनंतर आता तू स्वतः मार्केट शोधायला लागलायस, आता स्वतःचे प्लॅन करतील, या सगळ्याच्या नंतर तुझे फ्युचर प्लॅन्स काय? फ्युचर प्लॅन्स म्हणजे अजून जितकं पुढे जाता येईल त्याला सुवर्ण कोकणच्या माध्यमातून बघा, सतीश सरांच्या माध्यमातून आता जितकं जाता येईल तेवढं जायचं आता पुढे, कारण मार्केट तर खूप आहे प्रचंड. कारण मी मार्केट स्वतःच फिरलो, त्याच्यानंतर कळलं की म्हणजे विचार पण केला होता की एवढं मार्केट ह्याला असेल म्हणून. असं अशा पद्धतीनं शेतकरी होणं किंवा अशा पद्धतीनं कृषीपूरक व्यवसाय मुंबईतही करू शकतो, हा कॉन्फिडन्स तुला आल्यानंतर तुझ्यासोबतच्या मित्रांचे, रिलेटिव्हांचे आणि कुटुंबियांच्या काय रिॲक्शन असतात? नक्कीच त्यांना पण मी सांगेन की तुम्हीच करा, कारण स्वतःचा व्यवसाय काहीतरी असलेला खूप चांगला आहे. कोणी विचार करेल की जॉबपेक्षा स्वतःचा व्यवसाय असणं तर खूप चांगलं आहे, म्हणजे असं. नक्कीच. आणि आता या सगळ्याच्या निमित्तानं जे युट्यूबवर तू ज्ञान घेतलं होतं, कारण खूप वेळेला असं असतं की हे जग आभासी जग आहे, अनेकांना असं वाटतं की इथे येऊन कोणीतरी माणूस बोलतो, त्याचं ऐकतात आणि त्याला मग मोहित होऊन हे सगळं चालतं. युट्यूबवर व्हिडिओ पाहणारा अजिंक्य आणि आज या स्टुडिओत बोलणारा अजिंक्य, या दोघांमध्ये श्रीमंती जो हा धागा आहे त्यात कॉन्फिडन्सही आलाय. आणि तू जे तुझा इंटरव्ह्यू यानंतर युट्यूबवर पाहतील त्या सगळ्यांना काय सांगशील? नक्कीच तुम्ही जॉईन व्हा सुवर्ण कोकणच्या माध्यमातून, आणि तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचा विचार करा, कारण खूप चांगल्या संधी आहेत. म्हणजे विचार पण केला नव्हता की ह्या माशापासून, मी घरी टँक होता माझ्या, पण कधी विचार केला नव्हता की ह्याच्यापासून आपण व्यवसाय करू शकतो आपण कधी, असं. नक्कीच. या निमित्तानं आपण बोलूया. मित्र, अजिंक्य मयेकर अवघ्या 6-7 महिन्यापूर्वी हा तरुण या सगळ्या चळवळीत आला आणि स्वतःचे आता शोभिवंत माशाचं एक वेगळं जग निर्माण करतोय. आपण काहीच नसतो आणि आपल्याला खूप काही करायचंय, या सगळ्या भावनेतनं आलेली माणसं कशा पद्धतीनं शिलेदार झाल्यानंतर स्वतःचं जग बदलतात, स्वतःच्या जगाकडे नव्या पद्धतीनं कसे आकृष्ट होतात, याचं सुंदर उदाहरण हे आहे. तुम्हालाही जर या सगळ्या गोष्टी बदलायच्या असतील तर त्यासाठी कार्यशाळा लक्षात घ्या. कार्यशाळा होत आहेत रविवारी अहमदनगरमध्ये, मोफत कार्यशाळा आहे. लक्षात घ्या, माफ करा, रविवारी जी नगरमधली कार्यशाळा आहे ती विशेष प्रशिक्षण आहे. कोल्हापूरची 12ची जी कार्यशाळा आहे ती मोफत कार्यशाळा आहे आणि 11 तारीखची औरंगाबादची कार्यशाळा आहे ती विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आहे. पुन्हा एकदा अजिंक्यकडे वळतोय. अजिंक्य, कार्यशाळेचं आम्ही आवाहन करत असतो, डीव्हीडीचं आवाहन करत असतो. तुझ्या वैयक्तिक आयुष्यात सतीश सरांच्या एका भाषणानं किंवा सतीश सरांच्या सगळ्या चळवळीनं तुला काय फरक पडलाय? नोकरी करणारा अजिंक्य, व्यवसाय करणारा अजिंक्य आणि आपल्यासोबत इतरांना श्रीमंती वाटणारा अजिंक्य, ही 3 रूपं स्वतःची कशी तू एक्सप्लोर करशील? कार्यशाळेला गेलो तेव्हा सतीश सरांचं पण जे ऐकलं मी तिथे, तेव्हा म्हणजे एवढं वाटलं की नाही, आपल्यालाही काहीतरी करायला पाहिजे तिथे जाऊन, आपल्यालाही चळवळीत उतरायला पाहिजे आणि काहीतरी म्हणजे स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायला पाहिजे तिथे जाऊन. मग तिथे मी जॉईन झालो, कार्यशाळा अटेंड केली आणि शिलेदार झालो. मग तिथे त्या कार्यशाळेतनं तुला नेमकं काय मिळालं? एक हे वाटलं की नाही, आपल्याला पण काहीतरी केलं पाहिजे तिकडे जाऊन. आणि बेसिकली हाच प्रश्न असतो की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे किंवा स्वतःची ओळख मिळते का त्या कार्यशाळेत? नक्कीच स्वतःची ओळख मिळते, नक्कीच. कारण इथे पण मी नंतर गेल्यानंतर मला काय काय गोष्टी कळायला लागल्या की म्हणजे ह्या पण गोष्टींचे व्यवसाय होऊ शकतात.
ते तिकडे जाऊन मला कळलं. म्हणजे एक व्यावसायिक आहेस तू. खरं तर हा प्रश्न मी प्रत्येकाला विचारतो की मुंबईत किंवा कुठल्याही महानगरात किंवा कुठेही जगाच्या पाठीवर जा, एक माणूस दुसऱ्याला पैसे मिळावं म्हणून कधी विचार करत नाही. इथे मात्र समव्यावसायिक असणार आहे. म्हणजे अगदी तू अमेयला फोन केलास, अमेय तुला अजून मदत करतो. एक माणूस जो समव्यावसायिक आहे, त्याच्या बिझनेससाठी विचार करणारी माणसं शिलेदार म्हणून एकत्र येतात. मुंबईसारख्या व्यावहारिक जगात जगताना अशी पण माणसं आहेत. हा विचार आपल्याला किती कॉन्फिडन्स देऊन जातो. खूपच कॉन्फिडन्स देऊन जातो नक्कीच. कारण अशी माणसं म्हणजे आपल्याच कार्यशाळेत येऊन अशी माणसं आपल्याला मदत करतात, हीच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे असं त्यांच्यात या शिलेदारांच्या मदतीनं तुला किती फायदा होतोय पुढे जाताना, ग्रोथ करताना? खूपच. आता बऱ्याचशा गोष्टी मला पण आता माहितीच नव्हत्या. म्हणून मी अमेयला पण किती वेळा फोन लावला की अमेय असं असं आहे. अमेयला पण अगदी डोकं खाल्लं राहायचं, पण त्यांनी मला कधी हे नाही केलं, पण सांगितलं त्यांनी की अरे अजिंक्य असं असं आहे, असं असं करू शकतोस. म्हणजे तू बरंच माहिती पण त्यांनी पण दिली. म्हणजे नक्कीच. आजची तारीख आणि आज 2017 सुरू आहे. साधारणपणे 2018ला अजिंक्य मयेकर त्याचे कुठले फ्युचर प्लॅन्स असतील आणि त्याचं कुठलं जग असेल? नक्कीच. मी आता मोठं ब्रीडिंग युनिट टाकायचा विचारात आहे. म्हणजे सध्या आता ती मी प्रोसेस चालू पण केलेली आहे ऑलरेडी ती. म्हणजे असं ओके. म्हणजे त्या सगळ्याच्या ते इंडस्ट्रीमध्ये तू असशील. या सगळ्याच्या निमित्तानं आपण शिलेदार व्हा बोलावं लागतं. शिलेदार होणं म्हणजे काय आणि ते बनणं या सगळ्यांपेक्षा स्वतःला किती महत्वाचं असतं? नक्कीच शिलेदार होणं खूपच महत्वाचं आहे. कारण कसं आहे तिथे अपडेट्स आपल्याला सगळ्या मिळत जातात, तिकडे काय आहेत काय नाही आहेत ते वगैरे सगळं. आणि सगळे हेल्प पण करणारे आहेत. काय आपल्याला कुठे अडचणीत असल्या सतीश सरांना सांगितलं की असं असं होतं, लगेच येऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तिथून असं नक्कीच. आणि या गोष्टी आपण जेव्हा समजून घेतो, पुढे जात राहतो, त्यावेळी नेहमी डीव्हीडीचा उल्लेख केला जातो, शिलेदार व्हा म्हणून उल्लेख केला जातो. या चळवळीत येणं ही आज मुंबईची का गरज बनली आहे? कारण नोकरीचं काय खरं दिसत नाहीये, काहीच नाही. कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणून स्वतःच काहीतरी उद्योग साईड बाय साईड असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे असं नोकरीपेक्षा व्यवसाय कोणालाही करायला आवडेल. नोकरीपेक्षा व्यवसाय करा असं ज्यावेळी आपण ठामपणे सांगतो, त्यावेळी व्यवसायातली चढ उतार हे नेहमी दाखवले जातात. पण सुवर्ण कोकणचं तू आज मार्केटिंग बघतोयस किंवा ज्या पद्धतीनं व्यवसायातली श्रीमंती बघतोयस, तुझे काय अनुभव आहेत की इथला नफा हा फक्त वर जातानाच का दिसतो? इथे तोटे अगोदर शिकवले जातात का? नाही का नाही, पण जो इथे येतो त्या पूर्ण प्रॉपर अभ्यास करून त्याचा आपण पूर्ण त्या ह्याच्यात उतरतो, क्षेत्रात उतरतो. म्हणून आपल्याला नफा तोटा होण्याचा चान्सच नाही होत कुठे. म्हणजे मला हे विचारण्याचं कारण म्हणजे एक माणूस की ज्याच्याकडे कुठल्याही पद्धतीचं अजून त्याचं स्वतःची पहिली टँक आलेला नाहीये आणि तो माणूस मला थेट सांगतो की पुढच्या 1 वर्षात माझं ब्रीडिंग प्लांट असतील. हा कॉन्फिडन्स येतो कसा आणि तुझ्यावर का कॉन्फिडन्स तू इतरांना द्यायचा असेल तर काय करा म्हणून सांगशील? नक्कीच. पहिलं स्वतः या इकडे कार्यशाळा अटेंड करा आणि त्याच्या निमित्ताने मग तुम्हाला कळेल की काय आहे ते. तिथून खूप तुम्हाला माहिती मिळेल आणि मग तुम्ही शिलेदार झालात किंवा खरंच चालू करू शकता व्यवसाय स्वतःचा. नक्कीच मित्र, शिलेदार होणं फार मोठी गरज आहे. शोभिवंत माशाची फार मोठी दुनिया आहे. अगदी छोट्या छोट्या माशांपासून ते विक्रीला जाणाऱ्या मोठ्या माशांपर्यंत ही फार मोठी दुनिया आहे. आणि ही दुनिया एवढीच सीमित नाही आहे. आपण जरी म्हणत असेल की केवळ मुंबईतल्या 5व्या घराच्या नंतर एका घरात हा फिश टँक दिसतो, पण हा येणारा मासा महाराष्ट्रातला नाही, हा अजूनही पश्चिम बंगाल, कोलकाता आणि ओरिसामधून येतोय. मग महाराष्ट्र स्वतःच्या महाराष्ट्रातल्या भागांना शोभिवंत माशाची शेती का देऊ शकत नाही हा प्रश्न मनाला विचार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक श्रीमंती जी आपल्याला घर बसल्या अगदी गृहिणींनाही मिळत असेल त्याने, तर ही श्रीमंती आपण का सोडावी? श्रीमंती आपल्या जवळ आहे, ही श्रीमंती आपल्या सोबत आणूया. सुवर्ण कोकणमध्ये सहभागी व्हा आणि श्रीमंत व्हा. सुवर्ण कोकणच्या कार्यशाळा लिहून घ्या. 11 तारखेला औरंगाबादमध्ये विशेष प्रशिक्षण कार्यशाळा होती आहे, तर 12 तारखेला मोफत कार्यशाळा होती आहे कोल्हापूरमध्ये, 13 तारखेला अहमदनगरमध्ये रविवारी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा होते. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी केवळ आणि केवळ स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा. जर कॉल लागला नसेल तर जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरशी तुमचं नाव आणि जी कार्यशाळा आहे त्याचं फक्त नाव लिहा. तुम्हाला कॉलबॅक करण्यात येईल. तुम्हाला कुठल्या डीव्हीडी हव्या असतील तर त्या आठवणीनं त्याच्यासाठीही स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा, आमच्याशी बोला आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत व्हा. अजिंक्य इथे आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं. धन्यवाद आणि आभार.